कट ऑफची चर्चा, माझं होईल का, रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास असला पाहिजे, प्रोसेस ओरिएंटेड नाही. एकाच वेळी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा करणे ही एक प्रकारे मॅच्युरिटी आहे. फक्त पूर्वपरीक्षा काढणं म्हणजे पोस्ट काढणं नव्हे. ही जी प्रक्रिया आहे ती भावनेवर आधारित नको, तर किती दिवस राहिलेत आणि त्याचा कसा अभ्यास करायचा यावर आधारित असली पाहिजे. नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल गट ब ची पूर्वपरीक्षेची आन्सर की आली, त्याच्यासोबतच गट क ची पूर्वपरीक्षा 11 तारखेला झालेली आणि त्यावरनं बऱ्याच पोरांचा अंदाज स्वतःचा काढून घेतलेला असेल. बऱ्याच पोरांना या सगळ्या बाबतीत खूप जास्त ते चर्चेत पडत आहेत. कट ऑफ किती लागेल, काय होईल, माझं होईल का, माझ्या मित्राला एवढे आहेत, माझ्या मित्राला तेवढे आहेत, मागच्या वेळेस 62.5 लागला होता, आता मी इथून पुढे काय करावं. या सगळ्या कन्फ्यूज विद्यार्थ्यांसाठी, आपलं टायटलच आहे, या सगळ्या कन्फ्यूज विद्यार्थ्यांसाठी ही सविस्तर चर्चा घडवून आणणारा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण 3 तारखांवर चर्चा करणार आहोत. त्या 3 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत या वर्षासाठी. पहिली तारीख आहे 17 मे 2026, दुसरी आहे 7 जून 2026 आणि तिसरी आहे 14 जून 2026. आता जोपर्यंत तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल तेव्हापर्यंत तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील की मला स्कोर एवढा आलाय तरी मी काय करायला पाहिजे आणि मला स्कोर एवढा कमी आलाय तरी मी काय करायला पाहिजे. कारण की तुमच्यात बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना वाटतं माझं होईल का नाही होणार, कुठल्या तरी सरांनी हा कट ऑफ सांगितलाय, मग मी या कट ऑफच्या 1 मार्क खाली आहे, 2 मार्क खाली आहे, मी 5 मार्क खाली आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढची दिशा काय असावी हा एकमेव उद्देश ठेवून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की बरेच विद्यार्थी या संभ्रमात अडकतात, 1-2 महिने निघून जातात आणि नंतर कळतं की यार माझी तर मेन्स होत होती किंवा माझी पूर्वपरीक्षा मी पास होत होतो आणि त्याच्यानंतर खूप सारे दिवस निघून गेलेले असतात आणि त्या दिवसाची वेळ, त्या दिवसाची व्हॅल्यू तुम्हाला ते नंतर कळायला लागते. म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय की पुढची दिशा काय असायला हवी. आता या सगळ्या तारखा आहेत, एकदा या तारखा जरा नीट बघून घ्या. कारण की या तारखा या वर्षीच्या सगळ्यात महत्त्वाच्या तारखा म्हटलं तरी चालेल. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेची 17 मे तारीख आहे. म्हणजे आज जर आपण कन्सिडर केलं तर आजपासून बरोबर 4 महिने राहतात, 4 महिने 3 दिवस. त्यानंतर गट क ची जी तारीख आहे ती 7 जून आहे, 7 जून 2026. या 17 मे नंतर जो पुढचा रविवार येईल तेव्हा UPSC ची पूर्वपरीक्षा आहे आणि त्याच्या पुढचा रविवार येईल तेव्हा महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 31 मे ला आहे. म्हणजे आपली जी राज्यसेवेची परीक्षा आहे ती 31 मे 2026 ला आहे. त्यानंतर पुढची जी कंबाईन आहे गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा ही 14 जूनला आहे. आता 7 जूनला गट क ची मुख्य परीक्षा होत आहे आणि लगेच 14 जूनला गट ब ची पूर्वपरीक्षा होते आणि पुढची गट क ची जी पूर्वपरीक्षा आहे ती 12 जुलैला आहे. म्हणजे तुम्ही जर एक ओव्हरऑल ऑब्झर्वेशन बघितलं तर सगळ्या गोष्टी मे पासून स्टार्ट होत आहे आणि जून एंड पर्यंत संपून जातात. मग अशा वेळेस तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी या चर्चेत जर अडकले असतील की माझं कट ऑफ मध्ये होतंय किंवा नाही, तर ते खूप चुकीच्या डिरेक्शनने चाललेले आहेत. कारण की त्यांना या सगळ्या चर्चेत पडायची आता आवश्यकता नाहीये. कुठेतरी थोडंसं रिलॅक्स होऊन लगेच वेगळ्या टार्गेटला किंवा वेगळ्या गोल समोर ठेवून त्यांनी अभ्यासाला स्टार्ट केलं पाहिजे. मग त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे ही चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या सगळ्या तारखा देण्यामागे आणि राहिलेले दिवस देण्यामागे उद्देश आपला हाच आहे की तुम्ही लवकरात लवकर अभ्यास स्टार्ट केला पाहिजे. आता जरा नीट बघा, गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 124 दिवस, गट क संयुक्त मुख्य परीक्षा 145 दिवस. म्हणजे मिनिमम तुम्हाला 4 महिने भेटत आहे मुख्य परीक्षेसाठी. आणि त्याच्यानंतर गट ब संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे पुढची 2026 ची त्याला 152 दिवस आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 180 दिवस. आता मी त्या विद्यार्थ्यांशी बोलू इच्छितो ज्यांची गट ब आणि गट क ला स्कोर कमी येतोय किंवा ते पूर्व परीक्षेला बसत नाही असं त्यांना वाटतंय. तरी तुम्ही एक कन्सिडर करा, या पुढच्या पूर्व परीक्षेला जवळपास 5 महिने आहेत आणि तुम्ही पुढचे 5 महिने फक्त पूर्व परीक्षा करणार आहात का, किंवा तुम्ही 5 महिने पूर्ण डेडिकेशनने पूर्व परीक्षा करणार आहात का, तर नाही. तुम्ही थोडेसे रिलॅक्स होणार आहात आणि ते रिलॅक्स होणार, तुम्ही ते दिवस वाया घालवणार आहात आणि ते वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्या दिवसात काय करायचं, म्हणजे पुढच्या 2 महिन्याची तुमची कॉमन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पूर्व परीक्षा निघो पूर्व परीक्षा न निघो, तुमची कॉमन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यावर चर्चा करतोय आपण. तर याच्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मेन्स ओरिएंटेड प्रिपरेशन. मेन्स ओरिएंटेड प्रिपरेशन म्हणजे काय की तुम्ही आता स्वतःला असं कन्सिडर करा की मी मुख्य परीक्षेला बसलेली आहे आणि याचा काय फायदा होणार बघा. याची गरज काय आहे, तर याची गरज आहे की जर गट ब आणि क या दोन्ही पूर्व परीक्षा झाल्यात, हे जर क्लिअर झाले तर तुम्हाला वेळ वाचतो तुमचा आणि तुम्ही थेट मुख्य परीक्षा एकदम चांगल्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही ती मुख्य परीक्षा एकदम चांगल्या पद्धतीने देऊ शकता आणि समजा चांगलं इतरांच्या तुलनेत खूप पुढे निघून जाल आणि समजा नाही झाले
तर याच बाबी पुढच्या प्रीसाठी उपयोगी होतील, कारण की पुढची जी प्रिलिम आहे ती 14 जूनला आहे आणि त्याची मुख्य परीक्षा आहे डिसेंबरमध्ये. म्हणजे फक्त पूर्वपरीक्षा काढणं म्हणजे पोस्ट काढणं नव्हं, आणि फक्त पूर्वपरीक्षेच्या चर्चेत अडकून पडणे म्हणजे पोस्ट निघणार नाही. त्यामुळे माझं होतंय किंवा नाही होत या चर्चेत तुम्ही पडायला नको. तुम्ही सरळ काय केलं पाहिजे, मुख्य परीक्षेचे विषय सुरू केले पाहिजे. आता तुम्ही सांगाल की मी तर खूपच जास्त मार्जिनने राहिलेलो आहे किंवा खूप मला प्रॉब्लेम येतोय, मला नाही वाटत माझी पूर्वपरीक्षा निघेल, मग मी मुख्य का करू. ते एवढं लक्षात ठेवा, मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा याच्यामध्ये ना मोस्टली 4 महिन्याचं अंतर असतं आणि 4 महिन्यामध्ये मराठी, इंग्रजी, त्याच्यासोबत GS चे सगळे विषय, हे सगळे 10 विषय जे आहेत ते सगळे करणे शक्य नाहीये. मग पूर्वपरीक्षेच्या आधी जर तुमचा मराठी किंवा इंग्रजी हा विषय झालेला असेल तर तुम्हाला या गोष्टी सोप्या पडणार आहेत. मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, हे जे तुम्ही अभ्यासाचं पॅटर्न बघताय किंवा ही परीक्षा योजना जी तुम्ही बघत आहात, या परीक्षा योजनेमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत आहे की 50 प्रश्न हे मराठीचे आहेत ज्याला 100 गुण आहेत आणि 50 प्रश्न हे इंग्रजीचे आहेत ज्याला 100 गुण आहेत. मग 50 प्रश्न मराठी आणि 50 प्रश्न इंग्रजी म्हणजे जवळपास 1/4 वेटेज मराठीला आणि 1/4 वेटेज इंग्रजीला आहे. मग तुमच्यापैकी काही जण असतील ज्यांचे इंग्रजी चांगलं आहे, त्यांनी मराठीचा अभ्यास स्टार्ट करायला पाहिजे आणि काही जण असतील ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांनी इंग्रजीचा अभ्यास स्टार्ट केला पाहिजे. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे सगळं का करतोय आपण, कारण की आपलं एक विषय स्ट्रॉंग असला ना किंवा हा विषय जर तुमचा चांगला झाला असेल तर पूर्वपरीक्षा देताना पण एक कॉन्फिडन्स राहतो की माझी मेन्सचा तर 1/4 अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मला पुढे अडचण येणार नाहीये. अजून एक फॅक्टर लक्षात ठेवा, हे कुठपर्यंत करायचंय. मी असं नाही म्हणत आहे की 14 जूनला पुढची पूर्वपरीक्षा आहे म्हणजे तुम्ही पार मे महिन्यापर्यंत मराठी इंग्रजी करावं, असं काही नाही म्हणत आहे. मी काय म्हणतोय, तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत मराठी किंवा इंग्रजी हा विषय घ्यायचा आहे. का 28 फेब्रुवारी, थोडंसं मागे जाऊन सांगतो तुम्हाला का 28 फेब्रुवारीचे. तर गडबची पूर्वपरीक्षा झाली 4 जानेवारीला, त्याची आन्सर की आली 12 जानेवारीला आणि 12 जानेवारीपासून 40 दिवस, कारण की 40 दिवसाचा फरक असतो. तर 12 जानेवारीपासून 40 दिवस किंवा एक महिना, पण मागच्या वेळेस एका महिन्यात लागली होती, पण आपण मॅक्झिमम 40 दिवस पकडूयात. तर 12 जानेवारी ते 40 दिवस पकडलं तर 22 फेब्रुवारीपर्यंत तुमची सेकंड आन्सर की येणार आणि 22 फेब्रुवारीपासून पुढचे 15 दिवस म्हणजे जवळपास 5 मार्च पर्यंत तुमचा रिझल्ट लागू शकतो. आणि 5 मार्च पर्यंत रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या थॉट्समध्ये इतकी क्लॅरिटी येईल की पुढे मेन्स करायची आहे की कंबाईनची पूर्वपरीक्षा करायची आहे. पण हा मेन्सचा अभ्यास वाया जाईल का, नाही. तुम्हाला तो मेन्सचा अभ्यास पुढच्या अटेम्प्टला वापरता येईल. आणि जर प्री पास झाले तर तुम्हाला खूप आनंद होईल की जे बाकी सगळी पोरं कट ऑफच्या चर्चेत अडकून पडली होती त्याऐवजी मी मेन्स स्टार्ट केली. तुमचा काही स्टेटस असू द्या, तुमचा कितीही स्कोर असू द्या, गडबची पूर्व असू द्या, गटकची पूर्व असू द्या, टायपिंग सर्टिफिकेट असू द्या, फक्त एक्साइज PSI ला बसलेले असू द्या, तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी हा एक विषय कंपल्सरी 28 फेब्रुवारीपर्यंत करायचाच आहे. आणि 28 फेब्रुवारीनंतर जेव्हा 1 मार्च येईल, 1 मार्च पासून तुम्ही पुढची पूर्वपरीक्षा स्टार्ट केली पाहिजे किंवा एक 5-6 दिवस थांबल्यानंतर रिझल्ट लागल्यावर पुढची पूर्वपरीक्षा स्टार्ट केली पाहिजे. आता तुम्ही मेन्स करताय म्हणजे तुम्ही फक्त मराठी इंग्लिश करताय आणि बाकीचं काहीच करत नाही असा पण अर्थ नाहीये. तुम्ही मराठी इंग्लिश अर्धा वेळ करा आणि अर्धा वेळ पेपर 2 करा मेन्सचा. मग आपण जर हे नीट बघितलं तर मेन्सचा जो पेपर 2 आहे किंवा असे काही विषय आहेत जे दोन्ही ठिकाणी ओव्हरलॅप होतात, पूर्व आणि मुख्यला असलेले विषय किंवा टॉपिक. मग याच्यात इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, चालू घडामोडी आहे आणि अंकगणित बुद्धिमत्ता आहे. मग अशा वेळेस तुम्ही हे विषय आणि त्याच्यासोबत मराठी किंवा इंग्रजी, किंवा तुम्हाला अजून चांगलं सांगायचं झालं, अंकगणितला पूर्वपरीक्षेला 20 प्रश्न आहेत आणि मेन्सला 22 प्रश्न आहेत. सामान्य विज्ञान पूर्वपरीक्षेला 15 प्रश्न आणि मेन्सला जवळपास 20 प्रश्न आहेत. चालू घडामोडी पूर्वपरीक्षेला 15 प्रश्न, मुख्य परीक्षेला 10 प्रश्न आहेत. राज्यशास्त्र अतिशय चांगला विषय आहे, पूर्वपरीक्षेला पण 15, मुख्यला पण 15. मग असे जे विषय आहेत जे पूर्वपरीक्षेला पण आहेत आणि मुख्य परीक्षेला पण त्याचं चांगलं वेटेज आहे, मग असे विषय तर तुम्ही केले पाहिजेत. या विषयासोबतच मराठी, इंग्रजी किंवा फक्त मुख्यला असलेल्या या 6 टॉपिक पैकी एक घ्यायचा किंवा 2 घ्या. समजा मी आता मराठी करत आहे किंवा इंग्रजी करत आहे, याला किती वेटेज आहे, 50 प्रश्न 100 मार्क, 50 प्रश्न 100 मार्क. RTI RTS 3 प्रश्न 6 मार्क, कम्प्युटरचे 3 प्रश्न, रिमोट सेन्सिंगचे 3 प्रश्न, तंत्रज्ञानचे 3 प्रश्न आपण बघूया. तर हे तर टॉपिक छोटे आहेत, हे तर तुम्ही पूर्वच्या म्हणजे मुख्यच्या एक 4 म्हणजे 1 महिना आधी पण करू शकता. परंतु मराठी किंवा इंग्रजी 50 प्रश्न आहेत आणि हे कट ऑफ ठरवतात. जर तुम्ही मागचा अंदाज जर घ्यायचा झाला, ग्रुप सीचा अंदाज मी तुम्हाला सांगतो, ग्रुप सी मुख्य परीक्षा झाली 2024 ची, ॲव्हरेज पोरांना मराठीमध्ये 40 आहेत, म्हणजे जो जाऊन बसलाय त्याला पण 40 आहेत. म्हणजे
याचा अर्थ काय, पेपर सोपा होता, त्यासोबत मोरा वाळंबेत तर डायरेक्ट प्रश्न आले आणि मराठीत 50 पैकी 40 कोणीही घेत आहे. आता पीक काय माहिती का, पीक मराठीमध्ये एका मुलाला 48 मार्क भेटल्याची बातमी पडलेली आहे. म्हणजे पोरं 50 पैकी 48 घेत आहे, फक्त 2 प्रश्न चुकताय. मग तुम्ही जर मागची मेन्स दिली असेल आणि तुम्हाला मराठीत 35च्या खाली आले असतील तर तुम्हाला मराठीत वर्क करावा लागणार आहे. मग हा तो पिरियड आहे, हे ते 2 महिने आहेत जेव्हा तुम्ही मराठीमध्ये वर्क करू शकतात. दुसरं एक सांगायचं झालं तर इंग्लिश ग्रामरचं एक दिवस एका काळ होता जेव्हा पोरांना 50 पैकी 20-30 मार्क पडायचे. परंतु आता इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा पोरांना 40+ येत आहेत. किती? 40+ येत आहेत. एक तर विद्यार्थी असा होता ज्याला इंग्लिशमध्ये जास्त आलेत आणि मराठीत कमी आलेत. म्हणजे विचार करा इंग्लिश कसं प्रिपरेशन झालंय किंवा कसं त्याच्यात आपण तयारी करतोय. जे आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना इंग्लिशची एकेकाळी भीती होती ती पोरं आता 40+ इंग्लिशला घेत आहे, मराठीला 45+ घेत आहे आणि ओव्हरऑल या 2 विषयामध्ये मिळून 85+ स्कोर घेत आहे. आणि मागचे जेवढे पोस्ट होल्डर आहेत आता ग्रुप 24चे त्यात सगळ्यांना 80+ आहेत, त्यांना पोस्ट भेटलेले आहे. मग याच्यात जर 80+ आणायचे तर तुम्ही असं नाही ना करू शकत की फेब्रुवारीच्या एंडला रिझल्ट लागतोय आणि पुढच्या 3 महिन्यात मी मराठी इंग्लिशला 80+ आणतो, असं शक्य नाहीये. मग तुम्ही काय करायला पाहिजे, उद्यापासून मराठी इंग्लिश चालू करायला पाहिजे. कारण की आपल्याला हे 2 विषय जे आहेत ते कट ऑफ ठरवणार आहेत. आणि त्याच्यासोबतच जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काहीतरी नियोजनबद्ध कार्यक्रम करायचा आहे तर तुम्ही डेली 2 तास मराठी, डेली 3 तास इंग्रजी, त्याच्यासोबत डेली 2 तास मॅथ्स अँड रिझनिंग. मी या विषयाला खूप महत्त्व देतो कारण की या विषयामध्ये काही कांचीच पकड चांगली असते, काही कांचं खूप लूज असतं, ते त्यांना चांगलं जमत नाही, त्यांनी करायला पाहिजे. कारण की आता जी गडब झाली, गडब पूर्व 2025 या 2025च्या गडब पूर्वमध्ये काही लोकांना 15+ मार्क आहेत, एवढा कठीण पेपर येऊन सुद्धा. आणि गट क ची जी झाली त्याच्यामध्ये तर पार 17-18 मार्क सांगत आहेत 20 पैकी. त्यामुळे हे जे लोक आहेत ना हे कट ऑफ मध्ये बसतात. सेम इथं पण काही लोकांना 22 पैकी 20 आहेत 2024 ची ग्रुप सी ला. मग तुम्हाला इथं 22 पैकी 20 येत आहे म्हणजे तुम्ही एक्सलंट लेवलला आहात. आणि तुम्ही मग बाकीच्या विषयाला थोडंफार पुढे मागे जरी झालोय तरी तुम्ही ते हे 22 पैकी 20 मार्क तुम्हाला तिकडे कव्हर करतात. मग तुम्ही काय करायला पाहिजे, 2 तास मराठी, 2 तास इंग्रजी, 2 तास मॅथ्स रिझनिंग आणि 3 तास जनरल स्टडीज करायला पाहिजे. म्हणजे याने काय होणार माहिती का, याने तुमची पूर्व परीक्षा अधिक मुख्य परीक्षा या दोन्ही गोष्टी कव्हर होणार. आणि तुम्हाला कळतंय की जर मी 31 किंवा 28 फेब्रुवारीला मला कळत आहे की माझी मुख्य परीक्षा नाही निघत आहे तर त्या दिवशी मराठी इंग्रजी सोडून द्या आणि त्या दिवशी फक्त पुढचे 3 महिने जीएस करा. तुमचं कुठे वाया जाणार आहे का? हे नाही, कारण की डिसेंबरमध्ये पुढची मुख्य आहे, परत चांगली ऍड येणार आहे. परत तुम्हाला असं नको व्हायला की पुढची तर पूर्व परीक्षा एकदम भारी निघाली, 5 महिने अभ्यास करून मार्जिनने पूर्व परीक्षा निघाली, पण मग मुख्य परीक्षेला मला मराठी आलं नाही, मला इंग्रजी आलं नाही, असं काय व्हायला नको. म्हणून थोडासा टच त्या मराठी आणि इंग्रजीला आता या 2 महिन्यात द्या. जवळ वाटलं तुम्हाला कुठली बॅच करा किंवा कुठलं तरी लेक्चर सिरीज बघून घ्या, परंतु मराठी किंवा इंग्रजी, मी तर म्हणेन दोन्ही विषय. पण तुम्हाला जर नसेल सूट होत, तुम्हाला असं वाटत असेल की माझी प्रिलियमच खूप जास्त मार्काने उडालेली आहे 5 ते 10 मार्काने आणि ते 5 ते 10 मार्क घेणं मला पुढच्या 5 महिन्यात जमणार नाहीये किंवा त्या 5 महिन्यात मी फक्त ते 5 ते 10 मार्क वाढवण्यावर प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. परंतु जर तुम्ही असं म्हणताय की हे जे दिवस वाया जाऊ नये किंवा तुम्ही त्या परीक्षेच्या फ्लो मध्ये राहावं, तुम्ही 17 मे, 7 जून आणि 14 जून या तिन्ही गोष्टीला तेवढं सिरियसली घ्यावं, तर तुम्ही मराठी इंग्रजी कंपल्सरी करायला पाहिजे. कारण की पुन्हा एकदा तेच वाक्य, फक्त पूर्व परीक्षा काढणं म्हणजे पोस्ट काढणं नव्हे. त्यामुळे तुम्हाला पूर्व सोबतच मुख्य परीक्षा सुद्धा काढायला हवी. त्यासोबत इथे जे विषय आहेत, इथे जर तुमचे या पूर्व परीक्षेला कमी मार्क्स आले असतील या क्षेत्रात राज्यशास्त्र पकडून, तुम्ही हे स्ट्रॉंग करू शकता. हे स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, कारण की कोर मध्ये मार्क्स नाही जात. आता जी ग्रुप सी झाली 2025 ची, या ग्रुप सी 2025 मध्ये पोरांना कोर मध्ये खूप चांगले मार्क आले म्हणून हा कट ऑफ हाय चाललाय. त्याच्यासोबत मॅथ्स रिझनिंग मध्ये ज्यांना 17-18 आले, याच्यामुळे ग्रुप सी चा कट ऑफ पार खूप जास्त सांगायला लागले, 55+ वगैरे सांगायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सध्याच्या घडीला जे रिलॅक्स झालेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी किंवा इंग्रजी तुम्ही करायला पाहिजे. आणि याच दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला. बरेच जण विचारत होते मी आता काय करायला पाहिजे. तुम्ही काही डोकं लावू नका, काही डोकं लावू नका, कारण की तुम्हाला मराठी इंग्लिश आज करायचंय किंवा मग 14 जून नंतर करायचं. तर जे गोष्ट 14 जून नंतर करायची आणि आता रिलॅक्स होऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा आजपासनं मराठी किंवा इंग्रजी चालू करायला पाहिजे. तुमच्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशन मार्फतच एक मराठी व्याकरणाची बॅच आणलेली आहे, जिकडे मी स्वतः शिकवणार आहे तुम्हाला मराठी. मी शिकवणार आहे, तुम्हाला 50 पैकी 45+ न बरोबर आणण्याची मी गॅरंटी घेतोय.
आणि त्याच्यासोबतच ही जी बॅच आहे ती सायंकाळी आहे, म्हणजे कोणी जॉबवाला असेल किंवा कोणीतरी काहीतरी पार्ट टाइम वगैरे करत असेल तर त्यांनी ही बॅच करायला पाहिजे, कारण की सायंकाळचा टाइम आहे. त्याच्यासोबत ही बॅच जी आहे ती पुढच्या सोमवारपासून म्हणजे 19 जानेवारी 2026 पासून स्टार्ट होणार आहे. याच्यामध्ये आपण गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचं पूर्ण मराठीचं घेणार आहोत. मराठी व्याकरण मी स्वतः शिकवणार आहे. त्याच्यासोबत जे शब्दसंग्रह आहेत ते तुम्हाला ज्ञानज्योती मार्फत, ते ज्ञानज्योती जी PDF आहे शब्दसंग्रहाची ती तुम्हाला PDF फॉर्म मध्ये दिली जाईल. आणि मराठी व्याकरणाचा मी तुम्हाला PPT देणार आहे. त्या PPT मार्फत तुम्ही अभ्यास करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातनं करू शकता. तुम्ही फक्त मराठी करायला हवं किंवा इंग्रजी करायला हवं, कारण की आपल्याला माहिती आहे ॲट दी एंड जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. तसंच जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पूर्वपरीक्षा काढणं म्हणजे पोस्ट काढणे नव्हे, त्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षेचा थोडा तरी अभ्यास स्टार्ट करावा लागेल. म्हणून या चर्चेत न पडता मला किती मार्क आलेत, लवकरात लवकर मराठी इंग्रजी किंवा मुख्य परीक्षेचे जे विषय आहेत ते तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. धन्यवाद.